नमस्कार मंडळी. तर आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. व्हिडिओचा थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की आजचा हा व्हिडिओ कशावर असणार आहे. हो बरोबर, तर आजचा आपला टॉपिक आहे रायडिंग बूट्स. काही दिवसांपूर्वी फ्लिपकार्ट सेलमधून मी रायडिंग बूट्स मागवलेले, सो त्याचा रिव्ह्यू आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हे आहेत इगो इटली कंपनीचे रायडिंग बूट्स जे आपण फ्लिपकार्ट सेलवरून मागवलेले. तर बघूया या बॉक्समध्ये काय काय दिलेलं आहे. 1 पेअर ऑफ शूज आहेत. हेवी आहेत, ते आपण काढून घेऊया बाहेर. इगो इटलीचे काही टॅग्स आहेत. स्कॅनर दिलेला आहे शॉपिंगसाठी आणि माहितीसाठी. प्लस इथे हे सिलिका जेल आहे, मोठं पॅकेट आहे. रायडिंग करून आल्यावरती हे शूज क्लीन करून मी ह्याच्यातच ठेवणार आहे सेफ्टीसाठी. सो हा बॉक्स मी ठेवून देतो. हे आहे आपलं फायनल प्रोडक्ट, आपले रायडिंग बूट्स जे दिसायला काही असे आहेत. ऍक्च्युली या शूजचं अनबॉक्सिंग मी आधीच केलेलं होतं जेव्हा आलेले तेव्हा. त्याच्यानंतर मी हे तुम्हाला आज पुन्हा दाखवण्यासाठी ओपन बॉक्स केला. आले तेव्हा फुल ह्याच्यामध्ये पेपर पॅकिंग होतं, छान असे रॅप केलेले आलेले, ते मी ओपन केले. हे जे शूज आपल्याला दिसत आहेत ना, म्हणजे मी एक्सपेक्ट केलेले 3000 काय शूज येतील, बट त्याच्यापेक्षा हे अप टू द मार्क आहेत. सिरियसली सांगतो, मी ओराजोचे शूज सुद्धा बघितलेले, सेम टू सेम आहेत, सेम टू सेम. इवन माझ्या भावाने सुद्धा ओराजोचे शूज घेतलेले जे 5000 होते. सेम फीचर्स ह्याच्यातही दिलेले आहेत. काय काय फीचर्स आहेत ते मी तुम्हाला लगेच सांगतो. तर सगळ्यात पहिला फीचर सांगतो या शूजचा, तो म्हणजे स्टील टो. इथे आहे ना स्टील टो आहे, खूप हार्ड आहे. म्हणजे किती प्रेस केला ना तरी हा दबला जाणार नाही. आवाजावरूनच तुम्हाला समजत असेल. ओके, हा इथे स्टील टो आहे, म्हणजे इथे आपली ही बोटं प्रोटेक्ट होतात. कारण आपण रायडिंग करताना जेव्हा नेहमी पाय ठेवतो तेव्हा पहिला असा ठेवतो, असा, आणि मग असा ठेवतो. सो हे प्रोटेक्शन खूप महत्त्वाचं आहे आणि ते चांगल्या प्रकारे दिलेलं आहे स्टील टो. त्याच्यानंतर दुसरं फीचर आहे या शूजचं, ते म्हणजे गिअर शिफ्टिंग पॅड. हा जो पॅच दिसतोय ना तो तुम्हाला डिझाईन वाटेल, पण ही ॲक्च्युली डिझाईन नाही आहे. हे आपण जे गिअर शिफ्ट करतो ना, असे असे किंवा असे, तर त्याच्यासाठी हे शिफ्टिंग पॅड दिलेलं आहे. आवाजावरून तुम्हाला कळतंय ह्याची ग्रिप खूप चांगली बसते आणि स्मूथली गिअर शिफ्ट होतात. त्याच्यानंतर अजून एक याचं बेनिफिट म्हणजे शूज खराब होत नाही. आपण बऱ्याच वेळेला बघतो आपले जे नॉर्मल शूज असतात ते गिअर शिफ्ट करून करून कधी कधी त्याच्यावरती डाग पडतो, प्लस कधी कधी ते फाटलेही जातात जास्त यूज केले तर. तर त्याच्या प्रोटेक्शनसाठी, शूजच्या प्रोटेक्शनसाठी आणि स्मूथली गिअर शिफ्ट व्हावे यासाठी हा गिअर शिफ्टिंग पॅड दिलेला आहे. पुढची गोष्ट म्हणजे इथे हे कुशनिंग दिलेलं आहे. जाड कुशनिंग आहे, म्हणजे सॉफ्ट आहे, पण जे आतमध्ये असा थर आहे ना तो असा जाड आहे. त्यानंतर इथे आपल्याला इगो इटलीचं ब्रँडिंग दिसतं. या साईडला सुद्धा हे ब्रँडिंग दिसतं. त्यानंतर इथे लिहिलेलं आहे वॉटर रेजिस्टंट, म्हणजे पूर्णपणे वॉटरप्रूफ नाही आहे, वॉटर रेजिस्टंट आहे. पण मी दुसरे जे शूज बघितलेले ना वॉटरप्रूफचे, सेम टू सेम हेच फीचर्स दिलेले आहेत. तर वॉटरप्रूफ आणि वॉटर रेजिस्टंटमध्ये काय फरक आहे ना ते मी तुम्हाला पुढे सांगतो. बॅक साईडला बघू शकतो आपण, इथे हे 2 व्हाईट कलरचं आहे, ते रिफ्लेक्टर्स आहेत. 3mm हे रिफ्लेक्टर्स दिलेले आहेत, म्हणजे नाईट राईड करतो आपण तेव्हा मागून जी गाडी वगैरे येते त्या गाडीच्या लाईट्सनी हे रिफ्लेक्टर्स ग्लो होतात आणि विजेबल होतात. त्याच्यानंतर इथे सुद्धा हे जाड कुशनिंग दिलेलं आहे. इथे त्याच्या खाली हे टफ मटेरियल आहे, प्लॅस्टिकचं आहे, रबर टाईप, पण टफ आहे. त्यानंतर आपण ह्याचे सोल बघूया. या सोलवरती इथे इगो इटलीचं ब्रँडिंग दिलेलं आहे. इथे सुद्धा इगो इटलीचं ब्रँडिंग दिलेलं आहे. सोल हे रबरचे आहेत, जाड आहेत, थोडे हाईटला दिलेले आहेत, एवढे 1 इंचाचे. त्यानंतर डिझाईन बघाल तर आपले जे बटन टायर्स येतात ना तशी ही डिझाईन दिलेली आहे. आणि हे सोल
100% अँटी स्लिप सोल आहेत. अँटी स्लिप म्हणजे तुम्ही जर पाय ठेवलात तर तो तिथल्या तिथे स्टॉप होणार, असा घासत पुढे नाही जाणार. ऑफ रोडिंगला, पावसाळ्यामध्ये, नॉर्मल रोडवर अँटी स्लिप सोल दिलेले आहे. इथे सुद्धा आपल्याला इगो इटलीचं ब्रँडिंग दिसतंय. इथे सुद्धा इगो इटली आहे. आता आपण येऊया या साईडला. या साईडला इथे हे 2 वेल्क्रो दिलेले आहेत आणि इथेही झिप दिलेली आहे. ही जी झिप आहे ती YKKची ब्रँडिंग आहे. टॉप ब्रँडचे जे जॅकेट्स येतात, शूज येतात किंवा बॅग्स वगैरे जे येतात रायडिंगचे, तर ते मोठे मोठे ब्रँड हे YKKचे झिपर्सच यूज करतात, कारण की हे ड्युरेबल आहेत, जे इझिली खराब होत नाहीत. आणि शूज घालताना सुद्धा चैन अप केली आणि हे 2 वेल्क्रो इथे प्रेस केले की झालं, रायडिंगसाठी रेडी. हे स्पोर्ट्स शूज आहेत. तर हे आपण जेव्हा वापरतो तेव्हा हे असे होतात. असे ॲक्च्युली स्पोर्ट्स आणि रनिंगचेच आहेत, जिम शूज. त्याच्यामुळे त्याचा तो पर्पज तोच आहे की आपल्याला कम्फर्टेबल व्हावं, त्यासाठी हे शूज असतात. बट रायडिंग शूजचं तसं नाही आहे. हे खूप टफ असतात. हे अजिबात बेंट वगैरे होताना दिसणार नाही. इथे स्लाइडली होईल कारण की इथे आपला पाय हा मोल्ड होतो म्हणून. बाकी तुम्हाला कुठूनही हे असे बेंट होताना नाही दिसणार. एवढे हे टफ असतात आणि असावेच लागतात. जेव्हा तुम्ही हे शूज घालून रायडिंग सुरू करता तेव्हा हे शूज घालून 15 ते 20 किलोमीटर राईड सिटीमध्ये करा. कारण की तुम्ही हे शूज डायरेक्टली घालाल आणि लाँग राईडसाठी जाल तर जवळजवळ 50 ते 100 किलोमीटर तुम्हाला हे खूप त्रासदायक वाटतं, कारण की ह्याची आपल्याला सवय नसते. आणि हे शूज घातले ना की हे एवढे टफ आहेत ना की ते पायाला असे घट्ट पकडून राहतात, म्हणजे जास्त मूवमेंट तुम्ही करू शकत नाही. तर ह्याचा पर्पज काय आहे, तर हे रायडिंग शूज आहेत. हे घालून जर तुम्ही म्हणाल की मी हायकिंग वगैरे करायला जाईन, माउंटनिंग करायला जाईन, तर नाही. तर हे शूज फक्त रायडिंगसाठीच आहे. त्याच्यामुळे यूज टू होण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 20 ते 15 किलोमीटर सिटीमध्ये राईड करावी लागेल, तेव्हा कुठे तुम्हाला याची सवय होईल. आणि सवय नसेल ना तरी मित्रांनो याची सवय करा, कारण जेव्हा रायडिंग गिअर्सचा विषय काढतो तेव्हा आपण जी सुरुवात करतो प्रोटेक्शनला ती आपल्या हेडपासून करतो. आय नो, म्हणजे सगळ्यात पहिलं आपण हेल्मेट घेतो, जे कंपल्सरी आहे, मस्ट आहे, मी सुद्धा तेच बोलेन. त्यानंतर आपण रायडिंग जॅकेट घेतो, त्याच्यानंतर आपण रायडिंग पॅन्ट घेतो आणि पॅन्टनंतर सगळ्यात लास्टला आपण शूजला महत्त्व देतो. मला असं वाटतं की एवढंही कमी लेखू नका, कारण की आपल्या पायामध्ये 26 बोन्स असतात आणि 33 जॉईंट्स असतात. सिरियसली, म्हणजे मलाही ही गोष्ट माहीत नव्हती आधी, आता कळली. सो एवढं लाईटली घेऊन चालणार नाही, कारण की जेव्हा आपण रायडिंग करताना बाईक थांबवतो किंवा अचानक काही ॲक्सिडेंट झाला किंवा अचानक ब्रेक लागले तरी पहिलं आपण आपला पाय खाली टेकवतो. सो पायसुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे. तर मी हेल्मेट घेतलं, त्याच्यानंतर जॅकेट घेतलं आणि जॅकेटनंतर मी थेट उडी मारली ती माझ्या रायडिंग शूजवरती. रायडिंग पॅन्ट माझ्या विश लिस्टमध्ये आहे, बट त्याची रिप्लेसमेंट मी सध्या नी गार्ड वापरून करतो. इथे हे जे 2 कट्स दिले आहेत ना ते मला आवडले, म्हणजे ह्याच्यामुळे कसं पूर्ण जर असा पॅक असेल ना तर पाय असा बेंट करायला आपल्याला वाकायला वगैरे त्रास होतो, पण इथे हा कट दिला आहे ना तो पाय मोडायला किंवा आपण असं वाकून वगैरे काही करायला त्याची हेल्प होते. स्पोर्ट्स शूजमध्ये, रनिंग शूजमध्ये लेस येतात, ते इथे अजिबात नसतात. रायडिंग बूट्सचं एक वैशिष्ट्य हे आहे की याला लेस वगैरे येत नाही, कारण की राईड करताना त्या लेसेस आपल्या गिअरमध्ये किंवा कुठेही अडकू शकतात. त्याच्यासाठी रायडिंग बूट्समध्ये लेस हा प्रकार नसतो, त्याला डायरेक्टली एक तर वेल्क्रो असतो किंवा चैन असते, या दोघांपैकी. वॉटरप्रूफचे जे शूज असतात ना त्यांना इथे हा पॅच येतो प्लस झिप येतात, आणि जे वॉटर रेजिस्टंट असतात ना त्यांना हा फक्त वेल्क्रो येतो. तर त्यांनी देताना आपल्याला झिप दिलेली आहे, आतमध्ये तो पॅच दिलेला आहे, प्लस हे वेल्क्रो दिलेले आहे. सो फुल्ली वॉटरप्रूफचंच आपल्याला इथे प्रोटेक्शन दिलेलं आहे. म्हणून मी आधी बोललेलो मला हे वॉटरप्रूफसारखेच वाटतात, काही फरक नाही आहे जास्त. हे मिड अँकलचे शूज आहेत आणि आपले जे नॉर्मल शूज असतात ते एवढ्या एवढ्या साईजला येतात. दाखवतो तुम्हाला, हे बघा,
हे आपले स्पोर्ट्स शूज आहेत, सो एवढ्या लेवलचे ते असतात. याच्यामध्येही या टाईपचे शूज मिळतात, पण ते सिटी राईडसाठी प्रिफर केले जातात, लाँग राईडसाठी नाही. लाँग राईडसाठी मिड अँगल हा परफेक्ट आहे, आणखी त्याच्यापेक्षा पण मोठ्या अँगलचे शूज येतात, पण स्टार्टिंगला मी हे मिड अँगलचे शूज प्रिफर करतो आहे. आणि हे क्लीन करायलासुद्धा इझी आहेत, वॉशेबल नाही आहेत. मला तरी असं वाटतं की तुम्हीसुद्धा हे वॉश वगैरे करू नका. बाहेरून तुम्ही हे क्लीन केले मायक्रोफायबर पेपरनी आणि स्प्रेनी वगैरे तर हे इझिली क्लीन होऊ शकतात. आणि याचं मटेरियल जे आहे हे PU लेदर आहे. या ज्या लाईन्स दिलेल्या आहेत ना व्हाईट कलरच्या, ह्यासुद्धा थोड्याफार रिफ्लेक्ट होतात. हे शूज ज्याची MRP आहे 7,000 रुपये, पण तुम्हाला ऑफरमध्ये म्हणजे नवीन नवीन ब्रँड आहे हा, त्याच्यामुळे ऑफरमध्ये हे तुम्हाला 3,000ला मिळतात. प्लस मला त्याच्यावरही डिस्काउंट मिळालं आहे, म्हणजे फ्लिपकार्टवरती मला ते एक्स्ट्रा डिस्काउंट आलेलं आणि त्याची प्राईस मी तुम्हाला इथे शो करतो. तर हे आहेत आपले रायडिंग बूट्स, जे घालून आपण लवकरच राईड सुरू करणार आहोत. तुम्हाला हे व्हिडिओ 1 बाय 1 येत आहेत माझे, त्याच्यामुळे असं समजू नका मी एकाच वेळी हे सगळं विकत घेतलेलं आहे. नाही, मी 1 बाय 1 एक एक गोष्टी घेतो आहे. जसं मला कळतं आहे की मी रायडिंग करतो आहे सिरियसली, त्याप्रकारे मी हे अपडेट करतो आहे. हेल्मेट, जॅकेट, त्याच्यानंतर हे शूज, ही सगळी इन्व्हेस्टमेंट आहे आपल्या सेफ्टीची. त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा ॲज पर सेफ्टी हे शूज बघू शकता. माझ्याकडून या शूजला बिग थम्सअप आहे. इन फ्युचर तुम्ही रायडिंग खूप सिरियसली घेतली आणि खूप राईड करायला लागलात, मोठ्या मोठ्या राईड करायला लागलात, तेव्हा तुम्ही याला अपडेट करू शकता अगदीच. पण जर तुमची स्टार्टिंग असेल रायडिंगची तर तुम्ही हे शूज नक्की प्रिफर करू शकता. हे अगदी फुल प्रोटेक्टिव्ह शूज आहेत. म्हणजे मी तर म्हणेन लेह लडाखसाठी पण हे शूज बेस्ट आहेत, सिरियसली बेस्ट आहेत. तर हे आपले असे व्हिडिओ बघत राहा, तुम्हाला नक्की हेल्प होईल कुठे ना कुठे. आणि जर काही सजेशन असेल तर मलाही तुम्ही सांगा, त्याचा मीही विचार करेन. पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी एक रायडिंग गिअर किंवा बाईक रिलेटेड व्हिडिओज आणणार आहे. तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओलाही लाईक करा. भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.